श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशान्मा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास, तोय वारी म्हटल्यास कायजली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तूच वाहत. अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता आपुल्या वत्सलाविषयी कधी. मी तुझे अजाणले करू, नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकट लालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरात उदकुंभाशी देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयाचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले, महाराज पोरात बैसले, कौतुके लिले करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवून या. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ते विचार करी, आप आपसत निश्चिती, करी कराशी याची युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकीराम सोनार आहे वेटाळे आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे, दुकानात ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरांशी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला देणं कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडूने आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तवा जातसे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभासी नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहे मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलेम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारनं ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले, ज्यांचे जवळ मरण आले त्यांचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांशी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलिमी बहादराशी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, अशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला मी त्यांच्या चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे काण करी विस्तवा ते निर्माण. साधुनाथ जालंधर पित होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते. जा जा उभे न राहा येथ, विस्तव न मिळे तुम्हा प्रथ, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवेदिली, हकीकत जी का झाली सोनाराची दुकानात. ते ऐकता हास्यवदन करीत झाले दयाघन, नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकट लालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया, विस्तव देतो करुणिया. काडी घासून आता मी, काडी घासुल्या वाचुनी, कदाना प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी, ती मनासा आणा सामर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर, नुसती काडी धरणेवर, तिचा मुळीस घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले, चिलमीची या वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय प्रकार झाला, ऐसे ऐका श्रुती, तुम्ही श्रोते चतुर, प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसेची राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनारांचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा घटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी, बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अण्णादे टाकून, सोनार बसला अधे वदन, कर्ण काही उमजेना.
चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले, मग ते कोडे उमगले ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाधी लीला मी न खचित जाणली. गजानन जानवे नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकलज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभुळ मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्या कैसी साधीला दावा. माझ्या हातूनच संतसेवा होऊ ना दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावल भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली वेळ आम्हाने म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मागावया. ऐसा विचार करुनी सर्वे घेऊन चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेटजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपशित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलमीस सव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही ना चिंचोके पाहिले, ते असती किडकलेले. म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐशी शंका, शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेण, अनन्य भावे करुण. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघणा, तुला येऊ माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने करुण. समर्थ आजपासून मी न टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलते त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पाहिला प्रकार मावळोनी, गेलात होतो ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त ते त्या गावांमध्ये. ज्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकण्या कवनाते. चंदूमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सीम भक्त समर्थाचा, त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोहार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालीती वारा समर्था कारणे. कोणी वाटीती खडी साखर, कोणी गळ्यात घालीती हार, कोणी चंदन थंडगार लावीतीस अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या, ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कान्होले कुठून. इच्छा असल्या तळून, ताजे आणतो गुरुराया. तई महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्याचे पाहिजेच तुझ्या उतरंडीचे. कान्हवले मज खावया. जा, वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको, खोटं वेडे यत्किंचित. त्याच्या मुकिंद चंदूप्रती लोक अवघे बोलती. जाये पाहून शीघ्रगती, खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत का गे रंभू. ते बोले अंगणा, होऊन गेला 1 महिना. आता कान्हवले असल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले. तेना आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते. मी पहा मी ठेवीते कढई नवा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तू सुंदरी. जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले, पहा काही येधवा. ऐसे एखता पतिवचन, कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कान्हवल्याची चित्तांतरी. कान्हवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता.
उघड म्हणे थांबा नाथा, सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना गेला होऊन, असेल बुरसा वरी आला, तो खाण्याच्या उपयोगाला, राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड ती धुंडळली. कानवले ते ठेविलेले, कळशी होती खापराची. आता जे पाहिले न्याहाळून तो, दृष्टी पडले तिच्या 2. कानवले जे सुकोन गेले असते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कानवल्याला. बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कानवल्याचे पाहोन उभयंताचे हर्षले म्हणा, धन्य धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थांशी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृतीचे पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघी कळत असे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेवित झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेशी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मज्यांचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेव जी का खरी लिहिले अक्षरे तेच होया. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले म्हणतयाचे संसारी. जी का होती चीजवस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघानी मला. आठविले मला नाही तुला, एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण, दीन दयाळ तुझं वाचून, माझे हे अरुण रुदन तुझविन कोण ऐके. ऐसे अनुताप करू धरून पोटी, शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी. हट्ट धरून बैसला, आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागुण, वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशापरी एक गेला दिवस परी नाही उठला, तै महाराज बदले त्याला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राण देहाते सोडून जात बैल बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरंथक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीच आटापिटी, ते अवघे गेले शेवटी टाकूनिया तुझ लागे. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना, देह टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिला, यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणते माधवाला नाही पटले तसाच बसला, समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर, आ पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुड आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, अशा पाहिन स्थितेशी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजोन, हे का तुझे धीटपण, तू काळाचे भक्ष जाण, असा खाईल तुला काळ, त्याची चुणूक दाखविली. पुढची स्थिती जाणविली, तेथे पळा नाही उरली, यमलोकांत जागा तुला. माधव ऐसा ऐकता झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणांप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथ, आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुअशी, परी त्या जाळाने तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोकत न तयासी. ऐसा ऐकता भाषण समर्थ गेले हास्यवदन, महापतिता पावन साधूंस एक करिसी की. श्रीमन नारायण नारायण असेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचनाची आशा आहेस तुलासाची, ती असल्यास आयुष्याची वाढ करीतोत मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया त्यात गुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मागिसे ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर.
ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला, त्या वर्णना वाचा नाही माझे समर्था. इहे लोकीचे देहभाण माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी जन कल्पना नाना परी, उठल्या त्याहल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्था सानिध्य झाले जाण, चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करावा, वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पन्ने पेढे बर्फी खावा, भिजल्या डाळीस मीठ लावा, 1-1 रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले, ऐसे वेदिक नाही उरले या आपल्या शेगावे. सांगाला तो का करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळविण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराजा म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडिले श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले, चंदनाचे उठणे केले, अंत केशर कालविले, तैसा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मणी येत ते ते पुरवी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संताचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करीती हे. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकासी दावोपथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुरोध्याय समाप्त.